खूप काही बोलून गेलेत मला, त्याबद्दल मॅडमचं अभिनंदन करतो। आणि येणार त्यांचं जे नवीन वर्ष आहे आणि त्यांच्या चमूचं सुख समाधानीचं जावो अशी त्या निसर्गाच्या चरणी प्रार्थना करतो। काय हरकत नाही, पण शहाण्या लोकांचं म्हणणं आहे घोरपड गेल्यावर फरकडीला लाता मारून काही मिळत नाही, नाही का? कुस्ती खेळायची आहे तर पलवानासोबत थिएटरमध्ये, थिएटरच्या बाहेर कुस्ती खेळली तर त्याला कोणी विजेता म्हणून त्याला घोषित करत नाही। आणि तो माझा स्वभाव नाही। मॅडमजी, सोनूजी समजून घ्या, स्टेजच्या खाली शाहीर उतरला आमची काही म्हणण्याची गरज नाही। तुम्हाला जर सामाजिक येत असेल तर म्हणा, नाही काय? आणि म्हणून या दृष्टिकोनातून म्हणते पहिला राऊंड मा नाही पाहिजे, समजलं का? नाही काऊन नाही पाहिजे? कारण शाहीर स्टेजच्या खाली उतरल्यावर याला मायबहीण घ्यायला चांगलं होते। ही शायरीची लेवल आहे मॅडमजी। तुम्ही आता माझ्यासोबत जास्त कार्यक्रम झाले, माझ्यापेक्षा खतरनाक शाहीर आहे, तुम्ही आजमावून घ्या शायरी कशा पद्धतीची होते। परंतु ती शायरी तुम्हाला करायची नाही आणि मला सुद्धा करायची नाही। बोलायचं, बोलू नाही तर कसं जमणार, नाही का? पण त्याच्यासाठी आधार महत्वाचा आहे। हो हो ला 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 ला, हो 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 हो। आज 2 जानेवारीला सुरुवात, कालचा जो दिवस सूर्यस्तंभ, 1 जानेवारी 1818ला 500 महाराणी 28,000 पेशव्याला कापून काढलं हो। आणि त्यामध्ये सिद्धनाथ महार त्यांच्या तोंडाला गाडगा आणि कमरेला फळा होता। आणि त्या पेशव्याला कापण्यासाठी इंग्रज त्या 500 त्या सिद्धनाथ महाराला म्हणाला बसले। तो सिद्धनाथ महाराज म्हणा, मी म्हणते आम्ही पेशव्या विरुद्ध लढण्यास तयार आहोत, पण मात्र आमचं कायमचं तोंडाचं गाडगा आणि कमरेचा फळा जर निघत असेल तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि त्यावेळेस त्या इंग्रज सरकारने त्यांना होकार दिला। आणि तेव्हा कुठे त्या सिद्धनाथ महाराजांनी आणि त्यांची चमू 500 महार होते, 500 महारांनी 28,000 पेशव्याला कापून काढलं। आणि तेव्हापासून मनपल्ली जा रे त्यासारखे 56 पाहले। हे त्या पाठीमागचं कारण आहे बांधवानो। आणि म्हणून बाबासाहेबांची डोली म्हणावं असं त्यांचं म्हणणं आहे। तर बंधूंनो जरा लक्ष देऊन ऐका।
दाखवून डोकं. आणि म्हणून पहा बंधूंनो, अरे काड्या पहाटे आणि खबर कामी आली, काड्या पहाटे 6 डिसेंबर ही रात्र बाबासाहेबांसाठी वैरीण ठरली आणि त्या दिवशी बाबासाहेबांचं निधन झालं. आणि ही वार्ता जेव्हा या बहुजनांच्या कानावरती जेव्हा आली, कुणी खात होते, कुणी काम धंदे करत होते, परंतु जसं त्यावेळेस टेलिफोन नव्हते, हो नाही का, काय म्हणतात त्याला, जे आम्ही एखाद्या टेलिग्राम नव्हते, तुम्हाला सांगतो. आणि अशा वेळेस फक्त ते म्हणतात, काय म्हणतात, रेडिओ. एखाद्याकडे गावामध्ये रेडिओ असायचा बस, आणि त्याद्वारे दूरदर्शन ज्याला म्हणतो नाही का, त्याद्वारे माहिती कळवल्या जात होती. ती परिस्थिती होती. आणि बाबासाहेबांचा मृत्यू झाला. कोणी खात होते, कोणी काम धंदे करत होते, सगळे कामे बाजूला थांबून आणि दिल्लीच्या विमानतळावरून सांताक्रूज विमानतळ मुंबईला, त्या ठिकाणी बाबासाहेबांची प्रेत यात्रा येणार होती. आणि त्या ठिकाणी थवेचे थवे बाबासाहेबांच्या प्रेत यात्रेसाठी. आणि शब्द म्हणतात बहुजनांच्या तोंडातून, काय, हो काड्या पहाटे आणि खबर कामी आली, काड्या पहाटे खबर कामी आली. अरे जीवन जोत माझ्या भिमाची मावळी, जीवन जोत माझ्या भिमाची मावळी. खबर कामी आली, खबर कामी आली, जीवन जोत माझ्या भिमाची मावळी, जीवन जोत माझ्या भिमाची मावळी. काड्या पहाटे खबर कामी आली, काड्या पहाटे खबर कामी आली. जीवन लोक माझ्या भीमाची मावळी, जीवन लोक माझ्या भीमाची मावळी. खबर कामी आली, काड्या पहाटे खबर कामी आली, जीवन जोत माझ्या भिमाची मावळी. 2 डिसेंबर पासून बाबासाहेबांची प्रकृती एकदम खालावल्यासारखी झाली होती. त्यांना असं वाटत होतं की आता कधी ना कधी माझा मृत्यू होणार आहे. आणि त्याचा नौकर होता सुदाम नावाचा. आणि जे काही बाबासाहेब लिहायचे आणि ते रेकॉर्ड करण्याचं काम करत होतं, नानकचं नाव, त्यांचं नाव होतं रत्तू, बरोबर आहे, नानकचंद रत्तू हे रेकॉर्ड करायचे. परंतु सुदाम नावाचा नौकर त्या बाबासाहेबाला वारंवार म्हणायचा, साहेब चाय तरी प्या ना, काही खाऊन घ्या ना. बाबासाहेबांनी, नाही रे, मला आता काही खावंसं वाटत नाही, काही नाही, फक्त म्हणे आता मला बुद्ध आणि बुद्ध कबीरांचे काही दोहे ऐकायचे आहेत, काही गाणे ऐकायचे आहे, आणि ते रेडिओवर मला वाजवून दाखवते गीते, असं बाबासाहेब बोलले. ऐका पुढे काय म्हणतो. पेक्षा भाव होता. एका टोकाला रंक तर दुसऱ्या टोकाला घाव होता. बेकीने दुभंगलेला भारत मातेच्या पाठीवरती घाव होता. गरीब पाहत असे रे केविलवाणी तर त्या श्रीमंताच्या हातात वडापाव होता. पण तशाही परिस्थितीत आम्हाला चिंता नव्हती कशाची, कारण आमच्या पाठीशी सखा भीमराव होता. त्या दलदलीच्या जीवनातून, त्या चिखलातून बाबासाहेबांनी आम्हाला या सूट बूट टायकोटामध्ये आणलं.
जेव्हा आमच्यावर परिस्थिती होती तेव्हापर्यंत आमच्या संगतीला होते. माज मात्र आमची सोन्याच्या ताटात जेवण करण्याची अवकाश निर्माण झाली, मात्र तुम्ही आमच्या संगतीला नाही. आणि तेव्हा बहुजनांच्या डोळ्यातून अश्रूचा पूर. ते प्रत्येक दिवस प्रत्येक स्टेप त्या बहुजनांना आठवायला लागली. काय काय होता रे. कदाचित बाबासाहेब जन्मास आले नसते तर मला नाही वाटत आम्हाला हा सुखाचा सूर्य पाहायला मिळाला असता. आणि म्हणून बंधूंनो, बाबासाहेबांचे वैरी होते. आमचंच रक्त आम्हाला बैमान झालं हो. आमचंच रक्त प्यास पानी से नहीं बुझी तो मैं खाने चला गया और न जाने हमारे चाहने वालों ने हमें भुला दिया. फिर हसरत के मुर्दाए कयामत के पहले जहाँ तक तो हमने सबका भला किया. ये आवाज सुनो कपन से महापुरुषों की जिसे गद्दारों ने जला दिया. वाह दुनिया जिस थाली में खाया उसमें छेद किया और हमारा भला करने वालों को हमने क्या सिला दिया. आमचंच रक्त आम्हाला बैमान झालं. ते कसं एक पारधी होतं बांधवांना तुम्हाला सांगतो. हॅलो मसरामजी, पारधी होतं, त्याला शिकारीचा छंद होता. शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला. हरिण दिसलं, त्या हरणावर नेम जोडलं बाणाचं. मारलं बाण, हरणाला बाण लागलं आणि हरिण कुठेतरी माझा जीव वाचेल या दृष्टिकोनातून त्याने पळवाट काढली. जेव्हापर्यंत त्याच्यामध्ये हौसला होता, ज्ञान होता, तेव्हापर्यंत पळाला तो आणि शेवटच्या क्षणी एका झाडाखाली जाऊन पडला. शेवटचा क्षण घेत होता मृत्यूचा. आणि हा पारधी जेव्हा त्याला बाण लागला त्याचं रक्ताचे थेंब सांडत गेले आणि त्या रक्ताच्या दिशेने त्या साह्याने तो त्या हरणापर्यंत गेला आणि हरिण डोळे उघडून पाहत होता. तेव्हा मुख्य जनावर वाचा नाही आई, बोलता येत नाही, मात्र भावना आहेत. त्यांना सारं काही समजते. समजलं की नाही. तर तो पारधी त्याच्याजवळ जाता बरोबर तो हरिण म्हणते, ए पारध्या, तुही कार्य म्हणते त्या संपूर्ण खानदानीची अवकात नव्हती रे म्हणते माई शिकार करण्याची, पण का करू रे म्हणते मा रक्त मले बैमान झालं म्हणते. असे बाबासाहेबांचे कितीतरी दुश्मन होते, पण तो आमचाच रक्त भाऊराव बोरकर ज्याचं नाव आहे भंडारा जिल्ह्यातून बाबासाहेबाला पाळलं एकमतासाठी. त्याच्या खाण्यात माती पडून त्याच्या मैतूर कुत्रे हागो, त्याचे चिंदडे झाले नाही काय. आणि म्हणून बांधवानो काय म्हणतो हो, जरा लक्ष देऊ नाही का. हो हो, कोणीच तुकडे केले नाही, विमानस्फोट झाला त्या व्यक्तीचं, बरोबर आहे भाऊ. हा, आणि म्हणून खवळलेला सागर कसा शांत झाला आणि प्रत्येकाच्या मनी विचारात आला. पण जितवयाना गाड झोप आली, जितवयाना गाड झोप आली आणि जीवन ज्योत माझ्या कहाड्या पहाटे खबर कानी आली, कहाड्या पहाटे खबर कानी आली. जीवन ज्योत माझ्या भीमाची मावळली, जीवन ज्योत माझ्या भीमाची मावळली. माझ्या रमायचा सुद्धा आहे बाबासाहेब. रमाई जर पायरी झाली नसती तर बाबासाहेब कर्तव्याचे कळस घडले नसते बंधूंनो. आणि म्हणून लय दुःखात जीवन जगलं माझ्या रमान, नाही का, लय दुःखात जीवन जगलं माझ्या रमान. तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनात, तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनात. थोडक्यात घेतो आहे बांधवानो.
लय दुःखात जीवन जगलं माझ्या रमान, आणि तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनान. रमायचं मन का हातभर होतं का, आणि तुमचं मन काही हितभर आहे? तसा भाग नाही, समजदारीचा प्रश्न. मन आहे चंगा तो कुठं तुम्ही गंगा वामन दादा पहिली येतात. आणि म्हणून म्हणायचं बांधवानो की बाबासाहेबांच्या तुलनेत रमाई अशिक्षित होत्या. शेण गोवऱ्या थापल्या माझ्या रमाईनं काड्या जन्म अरण्यातून मोळी आणली, ते बाजारात विकायला नेली. 4 दिवस उपासाचे तिने उपाशी राहिली, परंतु बाबासाहेबांना कशाची कमी पडू दिली नाही. तीच आणि त्यालाच म्हणतात जेव्हापर्यंत पती आणि पत्नीचे सुविचार एकाटोकापर्यंत येत नाही तेव्हापर्यंत संसाराला गती मिळत नसते. आणि ते कार्य माझ्या रमाईनं केलं हो. आणि म्हणून अरे फाटकीच साडी न फाटकीच चोडी, आणि रमाई माझी होडी. अरे फाटकीच साडी न फाटकीच चोडी, आणि रमाई माझी मनाची भोडी. रमाई माझी मनाची जरी शिक्षणाचा वर्ग होता लहान, जरी शिक्षणाचा वर्ग होता लहान, तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनान, भीमाचा संसार केला मोठ्या मनान. आणि मग बाबासाहेबांचे काय रमाई सांगतो ना बाबासाहेब तुम्हाला सांगतो. समजलं की नाही? तर बाबासाहेबांच्या प्रेत यात्रेसाठी अंतिम यात्रेसाठी कितीतरी थवेचे थवे लाखो संख्येने लोक जमा झाले मुंबई या ठिकाणी. सन्मान्य आमचे मोठे भाऊ यांच्याकडनं गुप्तदान मिळालेलं आहे, त्यांना क्रांतिकारी जय भीम. आणि गेल्याच्या नंतर पण जे काही बाबासाहेबांचे वैरी होते, दुश्मन होते, अरे नाही त्याचे डोळे पहा नावले, कुणी अंतरात कुणी जगावले, नाही त्यांचे डोळे पहा नावले रे, अरे कुणी अंतरात कुणी जना दावले रे. इसलिए कहना है समंदर की लहर से पूछो, जमाने के जहर से पूछो, तूफानों के कहर से पूछो, गांव गली शहर से पूछो, मेरे भीम के हैसियत का पता. अरे गुमशुदा की तलाश जारी है तो दिखने वाला भी है लापता. अरे देखना है तो वहां जाकर देखो, जहां गरीब भी रोता और अमीर भी रोता, सरकार भी रोती तो व्यापारी भी रोता, तो कौन इस दुनिया में खुश मिजाज नजर आता है? ढूंढते रह जाओगे यारो जब तक भ्रष्टाचारियों का राज है, जब तक भ्रष्टाचारियों का राज है ना. आताच पहा आताचे नेते आमच्या जवळ नेते पण देत काहीच नाही. शिवाजी महाराज मगाशी सांगितलं यांचा राज्याभिषेक करण्याची जेव्हा वेळ आली आणि शिवाजी महाराजांची आई मनसोड साहेब ही शूद्र जातीची होती, समजले की नाही? आणि म्हणून तिच्या उदरातून जन्मास आलेला लेकरू सुद्धा शूद्र. रामनाथ राज होत आणि काशीच्या गंगा भटाने डाव्या पायाच्या अंकाने राज्याभिषेक करण्याचं ठरवलं, पण शिवाजी महाराजांनी तो नाकारला आणि स्वतःचा राज्याभिषेक 1974ला स्वतःचा राज्याभिषेक स्वतःच केला. समजलं की नाही? रांजा पाटील होता आपल्या घरचा, धन्ना सेठ बलाढ्य श्रीमंत माणूस, त्याने सावित्रीबाई देसाई या महिलाचा बलात्कार केला, तिची अब्रू लुटली. ही वार्ता जेव्हा शिवाजी महाराजांच्या कानावर गेली, शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन त्या रांजा पाटलाच्या राजवाड्यात गेले. चराटानं बांधलं लेखाला आणि त्याची फळकळ आणली आपल्या राजवाड्यात, तुरुंगात टाकलं, सलाकीन 2 डोळे काटले आणि एक हातने एक पाय छाटलं लेखाचं. ते शिवाजी महाराज होते परस्तिला आईचा दर्जा प्राप्त करून देणारे. आणि तसेच आमचे बाबासाहेब. आणि म्हणून मला असं वाटते काय, अरे जणू पाडसाची अरे हरणी हरवाली, जणू पाडसाची
हरणी हरवली आणि जीवन ज्योत माझ्या भीमाची मावळली, जीवन ज्योत माझ्या भीमाची मावळली. अरे सोन्याचं आसन चांदीचं ध्यास अन मातीचं पारक लोखंड कास, अरे सोन्याचं आसन चांदीचं ध्यास मातीचं पारक लोखंड कास, आणि त्या माझ्या रवाईने आणि दुधावर भागवली बाईन ताकाची तहान. नाही का माझे गुरुवर आदरणीय पुरुषोत्तमजी खांडेकर लिहितात, दुधावर भागवली बाईन ताकाची तहान. आम्ही भीम कॅसेट गीत म्हणत नाही भाऊ, मी माझे गुरु नाही म्हणत, मी सुद्धा नाही म्हणत. अनेक आहेत कव्वाली ज्याला म्हणतो आम्ही ते कॅसेट गीतच म्हणत असतात. आम्ही पाहायला गेलो मोठ्या मोठ्या कव्वाल्यांचे. हा आणि म्हणून आणि दुधावर भागवली बाईन ताकाची तहान, तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनान, तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनान. बाबासाहेबांच्या डोलीचं शेवटचं कडवं सादर करीत आहोत. आणि मग ती प्रेत यात्रा मुंबईमधून निघाली आणि मुंबईच्या चैत्यभूमीवर समुद्र किनाऱ्यावर त्या ठिकाणी असं उंच वठा बनवण्यात आलं, चंदनाचे लाकडे ठेवण्यात आले की त्या ठिकाणी कुठल्याही दूरपर्यंत जरी माणूस असेल तरी ती चिता बाबासाहेबांची प्रत्येकाला दिसायला पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण केलं. आणि सर्वप्रथम बंदुकीने आकाशामध्ये बार सोडल्या गेली, गोळ्या झाल्या गेल्या आणि त्यानंतर 7:15 बाबासाहेबांच्या चितीला अंगार लावण्यात आली आणि बाबासाहेबांची अंतिम यात्रा. आणि त्यावेळेचे शब्द काय म्हणतो आहे जरा लक्ष देऊ नये का बांधवानं. बहा हो 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 बा भीमाच्या चारित्र्यावर लांछन कोणी लावू शकत नाही आणि दगडावर माता घासणारा देवा कबीराचा गाऊ शकत नाही. फुले सावित्रीला वगळून समाजक्रांती होऊ शकत नाही आणि मनोवादाचे पाय चाटणारा रक्त बा भीमाचं होऊ शकत नाही, बा भीमाचं होऊ शकत नाही, बा भीमाचं होऊ शकत नाही. आणि म्हणून शेवटच्या काळात काय म्हणतो, अंतिम दर्शन चैत्यभूमी गाठून, अंतिम दर्शन चैत्यभूमी गाठून शनी कितकांचे उर आले दाटून. ज्यांच्याकडे साधन होते, ज्यांच्याकडे थोडाफार पैसा होता ते बाबासाहेबांच्या अंतिम यात्रेसाठी गेली. परंतु माझा बाप गरीब घराण्यातला माणूस बाबासाहेबांच्या अंतिम यात्रेसाठी जाऊ शकला नाही. मात्र आताही 6 डिसेंबरला जातात बाबासाहेबांच्या जिथे ज्या ठिकाणी चिता जळली त्या ठिकाणी जातात, भेट देऊन येतात. नाही का म्हणण्याचं तात्पर्य मरावे पण कीर्ती रूपाने उड़ावे. नहीं क्या बाबा साहब का कहना था, मौत को मौका और जिंदगी को धोखा एक ही बात है और सबको पता है कि दिन के बाद रात है. नसीब बनाया जाता हो हमारे और तुम्हारे हाथ है. अरे कर्म तेरे अच्छे रहे तो आज नहीं तो कल सारी दुनिया कहेगी वाह वाह क्या बात है. तो किताबों के पन्ने पलट कर सोचता हूँ यूं बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है. रोज जो सपने में मिलता है हकीकत में आ जाए तो क्या बात है. कत्ल करके तो सब ले जाएंगे, दिल मेरा कोई बातों से बहला दे तो क्या बात है. अरे कुछ लोग मतलब से पास आते हैं मेरे, कोई बिना मतलब के आ जाए तो क्या बात है. जिंदा रहने तक तो खुशियां दे दूंगा सबको मैं, मगर किसी को मेरे मरने पर भी खुशी मिल जाए तो क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वो बाबा साहब का कालच था, कलेजा था बाबा साहब का. आणि म्हणून शेवटच्या कळव्यात काय म्हणतो आहे, अंतिम दर्शन
त्या भूमिगातून आणि क्षणी कित्यकांचे उर आले दाटून पुरुषोत्तमाती अरे निशाच भावरे निशामध्ये रात्र रात्रमध्ये रात्र नाही का रात्रमध्ये अंधार पण निशा म्हणजेच रात्र पुरुषोत्तमाती अरे निशाच भावरे पण अरे जीवन ज्योत माझ्या जीवन ज्योत माझ्या भीमाची मावळली जीवन ज्योत माझ्या भीमाची मावळली अशी रमाई त्या भीमास लाभली आणि सुविचाराने जगाला पटली अरे अशी रमाई त्या भीमास लाभली आणि सुविचाराने त्या भीमाला शोभली आणि पाय तुम्हाला लाभले पण झिजली पायाची वाहन पाय तुम्हाला लाभले पण झिजली पायाची वाहन तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनान तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनान याच ठिकाणी थांबतो आणि शेवट मुजरा घेऊन माझा कार्यक्रम आम्हाला निरोप आज द्यावा आम्हाला निरोप आज